नमस्कार. दीप्स किचनमध्ये मी दीपाली आपलं स्वागत करते. आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याला आवडणारी चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे ते पाहणार आहोत. मी चिकन लॉलीपॉपसाठी 300 ग्रॅम म्हणजेच साधारण 9 चिकन लॉलीपॉप आहेत. 1 अंडं, 1 चमचा बेसन पीठ, 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 4 चमचे मैदा, 1.5 चमचा सोया सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा लिंबाचा रस, 2 चमचे आलं लसूण पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, थोडासा खायचा कलर आहे, लाल रंग आहे, आणि पाव चमचा मिरी पावडर घेतली आहे, चवीनुसार मीठ. पाहूयात आपण चिकन लॉलीपॉप कसे बनवायचे ते. सगळ्यात आधी मी चिकन मॅरिनेट करून घेणार आहे. त्यासाठी लिंबाचा रस, लाल तिखट, तुम्हाला जर खायचा कलर वापरायचा नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची किंवा बेडगी मिरची पावडर पण वापरू शकता. रेड चिली सॉस, सोया सॉस वापरताना ज्या ज्या पदार्थात आपण वापरतो त्यात मीठ थोडं बेताचंच घालायचं आहे, कारण का ते सोया सॉस खारट असतो म्हणून. मिरी पावडर, खायचा कलर वापरलाय मी ते. आलं लसूण पेस्ट, छान आपण एकत्र करून घेऊया. साधारण 15 ते 20 मिनिटं मी मॅरिनेट होऊन देणार आहे चिकन. तर मी 20 मिनिटं झाकून ठेवणार आहे. आपले 20 मिनिटं झालेले आहेत. चिकन छान मॅरिनेट झालेले आहे. आता आपण त्यामध्ये बेसन पीठ, मैदा, कॉर्नफ्लॉवर, अंडं छान मिक्स करून घेऊया. थोडंसं पाणी घेते मी, साधारण 1-2 चमचे. मी तेल तापायला ठेवले. तेल तापले का आपण चेक करूया. तापले तेल. तर आपण लॉलीपॉप तळून घेऊया. मी सुरुवातीला गॅस मोठाच ठेवलाय. बॅटरमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि मग तेलात टाकायचे.
आता आपण चांगलं तळून घेणार आहे. सुरुवातीला मोठ्या गॅसवरच तळायचे, चांगले कुरकुरीत होतात ना. आता मी 2 मिनिटं झालेले आहेत मोठ्या गॅसवर तळून घेतले. आता मी थोडा गॅस बारीक करणार आहे, म्हणजे ते आतमध्ये चांगले शिजतील. हे पहा, आता मी गॅस परत 2 मिनिटं मोठा करणार आहे. आपले लॉलीपॉप होत आले. लॉलीपॉप शेजवान चटणीबरोबर खूप छान लागतात. मी लवकरच तुम्हाला शेजवान चटणीची रेसिपी दाखवणार आहे. आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत. मी गॅस बंद करते. एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आपले चिकन लॉलीपॉप तयार करून झालेले आहेत. तुम्ही नक्की करून बघा. अशा साध्या सोप्या रेसिपीज मी कायम तुम्हाला दाखवणार आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.